हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः। समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघन निहित पाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते। अधकलिकल्मषापहारिणी तापत्रयोन्मूलिनी, विद्वज्जनमनोहारिणी रम्या श्रीमद्हरिविजयान्तर्गतकथा सम्बन्धिनी। अत्रत्र श्रोता वक्ता सावधान, तयास्माकं निवेदनम्। अनन्तकोटिब्रह्माण्डनायक राजाधिराज यतिराज श्री गुरुस्वामी महाराज तथा गोपाल कृष्ण देवता रुक्मिणी पांडुरंग देवता चरणकमलयोः नमोस्तुते। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। समर्थ सद्गुरु ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त सद्गुरुदेव दत्त। जानकी जीवन स्मरण जय जय राम, सीताकांत स्मरण जय जय राम। श्री राम जय जय राम, श्री राम समर्थ। श्री गुरुस्वामी महाराजांच्या कृपेने आणि प्रेरणेने गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल अंतर्गत चातुर्मास चैतन्य साधना या उपक्रमामध्ये श्री हरिविजय कथा ऐकण्यासाठी उपस्थित असलेल्या उत्सुक असलेल्या सर्व महेश मूर्ती श्रोत्यांना विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या हरिकथा निरूपणाला प्रारंभ करतो। श्री हरिविजय कथेचे जवळपास 6 अध्याय आपले पाहून झाले। आज आपण श्री हरिविजय कथेचा श्री हरिविजय ग्रंथातला 7वा अध्याय म्हणजेच 7वा अध्याय याचं निरूपण करणार आहोत, याचं वाचन करणार आहोत, याचं पारायण करणार आहोत। श्री हरिविजय ग्रंथ मोठा गोड आहे, मोठा सुंदर आहे, वर्णन करावं तितकं कमी आहे अशा आणखीन त्या ठिकाणी भाषिक शब्द चमत्कृतींनी आणि भाषिक अर्थ चमत्कृतींनी भरलेल्या ओव्या, भारलेल्या ओव्या या हरिविजय ग्रंथात आपल्याला मिळतात। एका ओवीचं किती वर्णन करावं? वर्णन करणाऱ्या वक्त्यासमोर प्रश्न पडतो,
आणि जो कालावधी आपण निहित केलेला या श्रीहरी विजय कथेकरता तो कालावधी वाढतच जातो. श्रीहरीची कथाच अशी आहे की ही श्रीहरीची कथा कितीही सांगितली तरी मन भरत नाही आणि ही श्रीहरीची कथा कितीही ऐकली तरी सुद्धा मन भरत नाही महाराज. बरं का, करार विंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयंतम वटस्य पत्रस्य कुटेशयानम बालम मुकुंदम मनसा स्मरामी. भगवंताची कृपा असं म्हणतात की त्याच्या चरणात आहे, त्याच्या चरणावर ते डोकं ठेवलं की भगवंताच्या कृपेला आपण पात्र होतो. भगवान देखील म्हणाले की बघू तरी माझ्या या चरणामध्ये किती आणखीन आविट गोडी आहे, म्हणून भगवान देखील आपल्या पायाचा अंगठा आपल्या मुखात घालून चोखतात. इतकी ही हरिकथा गोड आहे. या हरिकथेतला आजचा आणखीन त्या ठिकाणी 7वा अध्याय आपण बघूयात. बऱ्याचशा श्रोत्यांचं असं म्हणणं आहे की आपल्या व्हिडिओचा आकार खूप मोठा होतो. आपले व्हिडिओ सर्वसाधारणपणे 1 तासापर्यंत 1 तासापेक्षाही जास्त कालावधीचे होतात. हल्लीच्या युगामध्ये, धावपळीच्या युगामध्ये एवढा वेळ नाहीये लोकांकडे की एवढा वेळ देऊन हे सगळं ऐकायला. त्याच्यामुळे आजपासून असं ठरवलंय की या व्हिडिओची लांबी आपल्याला थोडी कमी करता येईल का हे बघण्याचा आम्ही विचार करणार आहोत. हा जो हरिविजय ग्रंथ आहे याचं पारायण मी स्वतः करतोय. यातल्या निवडक ओव्यांचे अर्थ तुम्हाला सांगावेत आणि ही हरिकथा पुढे खुलवत न्यावी असा विचार आहे. पंढरीश प्रभू पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं यथामती यथाशक्ती यथावकाश आणि यथा गुरुकृपा ही श्रीहरी विजय कथा तुमच्या समोर निवेदन करण्याचा प्रयत्न करूयात. तुम्हालाही सुकर व्हावं आणि मला देखील कथा सांगितल्याचं समाधान मिळावं या दृष्टीनं आजपासून आपण प्रयत्न करणार आहोत. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा ही सगळ्यांना विनंती. 7वा अध्याय श्रीहरी विजय ग्रंथ. श्री गणेशाय नमः. श्री कृष्णनाथाय नमः. जय जय सच्चिदानंद सगुण. आतसी कुसुम भास तू पूर्ण वाटे त्याचे रंगे करुण नीलोत्पले रोविली. वा, अतिशय सुंदर सुरुवातीलाच भगवंताचं वर्णन केलेलं आहे. जवळपास भगवंताचं वर्णन करण्याकरता सुरुवातीला 25 ओव्या या 7व्या अध्यायाच्या सुरुवातीला श्रीधर स्वामींनी भगवंताच्या रूपाचं वर्णन करण्याकरता पुन्हा 7मा अध्यायामध्ये निर्माण केलेले आहे. मुळातून अभ्यासण्यासारख्या या 25 ओव्या आहेत. ते म्हणतात की भगवान तू सच्चिदानंद आहेस, भगवान तू सगुण आहेस. तू कसा आहेस? तू म्हणले आतसी कुसुम भास, तू पूर्ण. आतसी कुसुम या शब्दाचा अर्थ असा होतो की एक फूल आहे बघा, त्या फुलाला अळशी असं नाव आहे. अळशीच्या फुलासारख्या कांतीनं नटलेला आतसी कुसुमा भास तू पूर्ण आणि वाटे त्याचे रंगे करुण नीलोत्पले रोविली. बरं का, भगवंत कृष्णवर्ण आहेत, भगवंत श्यामवर्ण आहेत आणि हे अळशीचं फूल देखील याच वर्णाचं असतं महाराज. आणि भगवान श्रीधर स्वामी भगवंताचं वर्णन करताना म्हणतात की जणू काही तुझ्याकडे बघितल्यानंतर त्या आळशीच्या फुलाचा आणि तुझा रंग एकच आहे असं वाटतं भगवान. वाटे त्याची रंगे करुण नीलोत्पले रोविली. आता नीलोत्पल असा एक शब्द आहे. कुणी कुणी आणखीन त्या ठिकाणी जर जाणकार मंडळी असतील ना तर ते आपल्या मुलाचं नाव नीलोत्पल असं देखील ठेवतात. बरं का, फार सुंदर नाव आहे. हा जो नीलोत्पल नावाचा शब्द आहे ना, तो नीलोत्पल शब्द आपल्या आणखीन त्या ठिकाणी रामरक्षेमध्ये देखील आलेला आहे. ध्यात्वा नीलोत्पल श्यामम अनरामम राजीवलोचनम. नीलोत्पल म्हणजे काय? उत्पल या शब्दाचा अर्थ कमळ आणि नीलोत्पल या शब्दाचा अर्थ
निळ्या रंगाचं कमळाचं फूल, नीलकमल. बरं का, मोठी संपन्नता होती आमच्या राष्ट्रामध्ये, आजही आहे. फक्त या प्रदूषित पर्यावरणामुळं आम्ही या विविध प्रकारच्या फुलांना मुकलो आहोत. ही अगदी घरोघरी पुष्करणींमध्ये, तलावांमध्ये असणारी ही नीलकमलाची फुलं आज मोठी दुर्मिळ झाली. हा जो आपला भाद्रपद मास सध्या चालू आहे ना, या भाद्रपद मासामध्ये गणेशाचं पूजन आहे, अनंत व्रताचं पूजन आहे, ज्येष्ठा कनिष्ठा गौरीचं पूजन आहे, हरितालिकेचं पूजन आहे. आणि या सगळ्या पूजनामध्ये पत्री पूजा विशेष आहे. आणि मुळात जर शास्त्रग्रंथ उकलून पाहिले तर या सगळ्या फुलांच्या पत्रीनं देवतेचं पूजन करायचं आहे, असा हा सुंदर मास आहे. बरं का, आणि या सगळ्या फुलांचा परिचय त्या निमित्ताने आपल्याला व्हावा. आणि ज्या अर्थी शास्त्र ग्रंथामध्ये या सगळ्या पत्र्यांची नावं निघतात, त्या अर्थी ही सगळी फुलं प्राचीन काळामध्ये या सगळ्या लता, वेली, पुष्प, या वनस्पती आपल्या आजूबाजूला उपलब्ध असाव्यात. नीलोत्पले रोविली, निळ्या रंगाची कमळाची फुलं. म्हणले त्या निळ्या रंगाच्या कमळाच्या फुलांनी भगवान तुझ्याकडूनच निळा रंग घेतला असावा रे. नभासी चढला तोची रंग, आणि त्याचे प्रभे रंगले मेघ, आणि इंद्रनीळ हरिरंगन त्याची प्रकाशे जाहले. बरं का, भगवान म्हणले हे जे नभ आहे, निळे गगन, निळे धरा, निळे निळे पाणी, ही आगळी कहाणी, ही वेगळी कहाणी. बरं का भगवान, हे जे आकाश आहे, या आकाशाला जो निळा रंग आहे ना, तो निळा रंग देखील तुझ्याकडूनच या आकाशाने घेतलाय. बरं का, आणि त्याचे प्रभे रंगले मेघ, म्हणले या नभानं तुझ्याकडून हा श्यामवर्ण घेतला, आणि त्या प्रकाशाने सगळे मेघ रंगले, सगळे ढग रंगले. आणि इंद्रनीळ हरिरंग, आणि त्याची प्रकाशे जाहले. इंद्रनील नावाचा एक मणी आहे. बरं का, इंद्रनील नावाचा एक रत्न आहे. आणि तो इंद्रनील नावाचा जो मणी आहे ना, तो सुद्धा भगवान तुझ्या या हरिरंगानेच नटलेला आहे. बरं का, इंद्रनीळ हरिरंगन त्याची प्रकाशे जाहले. अशी एक कल्पना आहे की म्हणाले या भगवंताच्या शरीराचा रंग नभाने धारण केला, त्या नभात सूर्याची किरण पडली, आणि ती जी काही नभाची प्रभा आहे ना, ती मेघांमध्ये विराजमान झाली, ढगांमध्ये विराजमान झाली. आणि पुन्हा त्याच प्रकाशाचं परिवर्तन गोकुळात झालं, आणि गोकुळात त्या प्रकाशाचं परिवर्तन झाल्यामुळं तिथे जो काही गोपाळ कृष्ण खेळत होता, त्याच्या रंगाला ही नीलप्रभा आणखीन त्या ठिकाणी जाऊन पोहोचली. असाही एक अर्थ या ओवीचा आपल्याला मांडता येतो. म्हणले त्या गोकुळातलं सौंदर्य कसं होतं, तेथीचे सौंदर्य अद्भुत. गरुड पाचूंशी चढे तेज, आणि मर्गजासी बी कधी सतन तनु सावळी देखोन या. म्हणले त्या भगवान गोपाल कृष्णाचं सौंदर्य अतिशय अद्भुत होतं. किती अद्भुत होतं म्हणले, अहो गरुडाला त्याच्यामुळे तेज चढलं, पाचू सारख्या रत्नाला त्याच्यामुळे तेज चढलं. मर्गजासे बिकदी सतन तनु सावळी देखोन या. मर्गजा नावाचं एक रत्न आहे, या रत्नाला देखील जे काही तेज चढलं ना, तर ते हरीची ही सावळी तनु पाहूनच तेज चढलं. बरं का, लावण्यामृत साराद्भुत की कोटी मकर ध्वजांचा ताथ, अंतो पुष्प धनवा उदरी जन्मतन अंकी खेळत जयाच्या. काय काय सांगावं, किती किती अर्थ सांगावेत, आणि किती कमी वेळामध्ये या अध्यायाचं विवेचन करावं. आमच्यासारख्या वक्त्यांपुढे मोठा प्रश्न पडतो महाराज. काही श्रोते म्हणतात नाही नाही महाराज, तुम्ही जे सांगता ना आम्हाला ऐकतच राहावंसं वाटतं. तुम्ही सांगा, आपला हरिविजय कितीही दिवस लांबला तरी हरकत नाही, मात्र तुम्ही आम्हाला प्रत्येक ओवीचा अर्थ सांगा. खरा माझा उद्देश तर या विवेचनाचा तोच आहे की या मराठी भाषेतलं जे काही वाङ्मयीन सौंदर्य आहे, या मराठी भाषेतलं जे काही भाव सौंदर्य आहे, या भाव सौंदर्याकडे आम्ही पाहायला तयार नाहीत. आम्हाला परकीयांची भाषा फार आणखीन त्या ठिकाणी उच्चभ्रू वाटायला लागली. मात्र तुम्हाला सांगू का,
माझ्या मराठी भाषे इतकी श्रीमंत भाषा जगाच्या पाठीवर ते दुसरी. माझा मराठाची बोलू कौतुके, माझी ज्ञानेश्वर माऊली म्हणते, परी अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवी. इतकी सुंदर मराठी भाषा. मोठमोठे प्राध्यापक, मोठमोठे आणखीन त्या ठिकाणी MA PhD झालेले लोक, त्यांना देखील या शब्दांचे अर्थ विचारले तर ते देखील आणखीन त्या ठिकाणी या शब्दांचे अर्थ सांगण्याकरता बऱ्याचशा वेळेला असमर्थ ठरतात. असा चांगल्या पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांचा अनुभव आहे. संत वाङ्मयाचा अर्थ लावणं, संत वाङ्मयातलं भाषिक सौंदर्य शोधून काढणं हे एक आजच्या काळातलं मोठं आव्हान आहे. हे संत वाङ्मय जर टिकून ठेवायचं असेल, या संत वाङ्मयाचं जर जतन करायचं असेल, या संत वाङ्मयाचं जर संवर्धन करायचं असेल तर त्याच्या अभ्यासाशिवाय पर्याय नाही. आणि त्याचा अभ्यास सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविला पाहिजे. त्याच्यासाठी तर गुरुकुल शिक्षाचा हा चातुर्मास चैतन्य साधना उपक्रम की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने, हे जे व्रत हातात धरले, या उपक्रमात एकमेव हेतू हा आहे की हे वाङ्मय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. बघा आता हीच ओवी, या ओवीमध्ये किती कथांचे संदर्भ आले. लावण्यामृत साराद्भुत म्हणले लावण्य रूपी अमृताचं अद्भुत असं सार म्हणजे भगवान गोपाल कृष्णाचं सौंदर्य. एकमेव शब्दाचा अर्थ या ओवीतल्या पहिल्या चरणात एवढा एकच शब्द आहे, लावण्यामृत साराद्भुत. गोपाल कृष्णाचं सौंदर्य कसं आहे, गोपाल कृष्णाच्या तनूचं तेज कसं आहे, म्हणले लावण्यामृत साराद्भुत, म्हणले लावण्य रूपी अमृताचं अद्भुत असं सार. अशा पद्धतीनं या शब्दाचा मराठी भाषेतले शब्द आहेत, त्याचा विग्रह आपल्याला अशा पद्धतीनं करता येईल की कोटी मकर ध्वजांचा तात. म्हणले मकर ध्वज कोण? आता रामायणातल्या कथेचा संदर्भ इथे द्यावा लागतो वक्त्याला की कोटी मकर ध्वजाचा तात. ज्यांनी आणखीन श्रीधर स्वामींचाच रामविजय नावाचा ग्रंथ अभ्यासलेला आहे त्यांना मकर ध्वज कोण हे वेगळं सांगायची गरज नाही. मात्र मकर ध्वज ही व्यक्तिरेखा रामायणातली आहे बरं का. ते अहिरावण महिरावणाची ज्या वेळेला कथा आहे ते त्यावेळेला त्यांचा द्वारपाळ हा मकर ध्वज होता. म्हणजे हा मकर ध्वज अतिशय सुंदर होता, दिसा अतिशय तेजपुंज होता, अतिशय लावण्याचा गाभा होता, राजच सुकुमार मदनाचा पुतळा असा हा मकर ध्वज होता दिसायला. हनुमंतराय तिथे गेले, तिथे आणखीन राम लक्ष्मण त्या अहिरावण महिरावणाच्या तावडीमध्ये सापडलेले बांधून टाकलेले होते, त्यांना सोडवायला गेले, तिथे हा मकर ध्वज उभा होता. आता हा जो मकर ध्वज आहे हा कोटी सूर्याचं तेज या मकर ध्वजाच्या, आणखीन त्या ठिकाणी कांती त्याची अशी होती, एवढा तेजस्वी हा मकर ध्वज होता. म्हणजे या मकर ध्वजाचा जन्म कोणापासून झाला होता हे मकर ध्वजाला स्वतःला माहिती नव्हतं, हनुमंतरायांनी त्याला सांगितलं. ज्यावेळेला हनुमंतरायांनी सगळी लंका म्हणाले आणखीन त्या ठिकाणी जाळली बर का, जाऊन लंका दहन करून हनुमंतराय आले आणि ते जे पुच्छ पेटून दिलेलं होतं ना हनुमंतरायाचं, ते म्हटले समुद्रामध्ये जाऊन विझविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्या वेळेला हनुमंतराय त्या उष्णतेमुळे हनुमंतरायाच्या शरीरावर ते देखील परिणाम झालेला होता. हनुमंतरायाला घाम आला आणि हनुमंतरायाच्या शरीरावरच्या घामाचा एक बिंदू त्या दक्षिण समुद्रामध्ये पडला आणि तो एका मासळीनं गिळला महाराज. आणि त्या मासळीला त्या घामाच्या एका बिंदूपासून, रामायणामध्ये असं वर्णन आहे, त्या एका घामाच्या बिंदूपासून ती मासळी गर्भवती राहती झाली आणि त्या मासळीच्या पोटी जे रत्न जन्माला आलं त्याचं नाव मकर ध्वज. अतिशय मोठा दैदिप्यमान सुंदर तेजपुंज सौंदर्याचा पुतळा. म्हणजे गोपाल कृष्णाचा आणि या मकर ध्वजाचा श्रीधर स्वामी का संबंध लावतात?
गोपाल कृष्ण कसे होते म्हणले, मकर ध्वज जर एवढा सुंदर होता दिसायला, हनुमंतरायाने त्या मकर ध्वजाला आठवण करून दिली, तू कोणाचा कोण आहेस. आणि नंतर त्या मकर ध्वजाने हनुमंतरायाला मदत केली. ऐरावण महिरावणाच्या तावडीतून राम लक्ष्मणांची सुटका आणखीन त्या ठिकाणी हनुमंतरायाने केली. त्याच्यासाठी ही कथा संपूर्ण ऐकायला मला एखाद्या चातुर्मासात तुम्हाला रामविजय ऐकवावा लागेल. अतिशय सुंदर कथा आहे ती देखील. या पौराणिक कथा ज्या काही आहेत ना, हे कथा वाङ्मय आणखीन त्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे लोकांपर्यंत. लुप्त झालंय आमच्या घरात जसा टीव्ही शिरलाय ना, हे वाङ्मयच लुप्त झालं. कथा कल्पतरू लुप्त झाला. आणखीन त्या ठिकाणी रामविजय, हरिविजय, पांडव प्रताप, भक्तिविजय, काशीखंड असे ग्रंथ आणखीन त्या ठिकाणी लुप्त झाले. जे दाखवितील ते पाहायचं आणि जे दाखवितील तेच खरं मानायचं, ही संस्कृती तेव्हापासून सुरू झाली. टी म्हणजे ताबडतोब आणि व्ही म्हणजे वाटोळं आमच्या घरात शिरलं. आणि आमचा हा सगळा प्राचीन इतिहास आम्हीच आमच्या आणखीन त्या ठिकाणी माळ्यावर ते उचलून फेकून दिला महाराज. हे आमच्या नव्या पिढ्यांना सांगणार कोण? आमच्या नव्या पिढ्यांना कळणार कसं की आमच्याकडे एवढा आणखीन त्या ठिकाणी सुंदर असा आणखीन संदेश देणारा वाङ्मयाचा गाभा आहे. हे आपल्या नव्या पिढीला कळालंच पाहिजे. बरं का, की कोटी मकर ध्वजांचा तात श्रीधर स्वामी उदरी जन्मत अन आणखी खेळत जयाच्या. म्हणले पुष्पधनवा, म्हणले पुष्पाचं ज्याने धनुष्य केलं असा कोण? पुष्पधनवा. धनवा म्हणजे धनुष्य, पुष्प म्हणजे फुल. फुलाचं ज्यानं धनुष्य केलं असं म्हणले मदन. तो पुष्पधनवा उदरी जन्मतन आणखी खेळत जयाच्या. म्हणले भगवान प्रभू गोपाल कृष्णाचा मुलगा प्रद्युम्न. हा प्रद्युम्न आणखीन त्या ठिकाणी हा मदन होता बरं का. येडका मदन तो केवळ पंचानन. हरिविजयात पुढे कथा येईल ती कदाचित. श्रीमद भागवतात सुंदर अशी प्रद्युम्न जन्माची कथा आहे. तो प्रद्युम्न म्हणजे पूर्वजन्मीचा मदन होता. म्हणले तो पुष्पधन्वा उदरी जन्मतन आणखी खेळत जयाच्या. म्हणजे मदनाचा जो बाप आहे प्रभू गोपाल कृष्ण, जो मदन ज्याने आपल्या मांडीवर खेळवेला, त्याच्या सौंदर्याचं वर्णन काय करावं महाराज. भगवान कसे आहेत? श्यामलांगी अति निर्मळ आणि वरी ढोले वैजयंती माळ आणि पुष्करी शक्र छाप सुढाळन सुरंग जैसे मिरवे पै. म्हणले भगवंताची तनु श्यामलांगी आहे, अतिशय निर्मळ आहे, अतिशय स्वच्छ आहे. त्याच्यावरती वैजयंती माळा आहे जी कधीही सुकत नाही. अशा फुलांची माळा म्हणजे वैजयंती माळा महाराज. बरं का. आणि पुष्करी शप शरछाप सुढाळान सुरंग जैसे मिरवे पै. शक्र छाप या शब्दाचा अर्थ असा आहे इंद्रधनुष्य. भगवंताच्या भुवया जणू काही इंद्रधनुष्याकृती आहेत. सुढाळ आहेत, अतिशय रेखीवेत, आखीव रेखीवेत. आणि सुरंग जैसे मिरवे पै. आणि भगवंताचं ते जे अंग आहे ते देवांग आहे, सुर अंग आहे. सुरंग जैसे मिरवे पै. की मेघी स्थिरावली क्षणप्रभा तैसी वैजयंतीची शोभा. आणि सहस्त्रमुखाची आजिभान शिणल्या गुणवर्णिता. म्हणले आकाशामध्ये सूर्याची प्रभा कोण स्वतःमध्ये सामावून घेतो? तर मेघ स्वतःमध्ये सामावून घेतो. की मेघी स्थिरावली क्षणप्रभा तैसी वैजयंतीची शोभा. म्हणले वैजयंती तद्वत भगवंताचं सौंदर्य, भगवंताचं तेज आपल्यामध्ये सामावून घेते. आणि तेचं वर्णन करताना सहस्त्रमुखाची आजिभा आणि शिणल्या गुणवर्णिता. म्हणले सहस्त्रमुख भगवान शेषनारायण त्यांच्या जिभा देखील शिणल्यात भगवंताच्या सौंदर्याचं वर्णन करताना. भगवान इतके सौंदर्यवान आहेत. इंद्रनिळाचा मेरू प्रभाघन वेष्टीला शात कुंभ तगटे करुण अंतैसे झळकत वसन हरी जगनी सर्वता. म्हणले इंद्रनील मण्यांचा मेरू आणि त्याची अतिशय घनदाट अशी प्रभा, त्याचा अतिशय घनदाट असा आणखीन त्या मणिपर्वताचा प्रकाश. वेष्टीला शात कुंभ तगटे करुण. म्हणले त्या मेरू पर्वता भोवती सोन्याच्या भिंतीचं कुंपण आहे बरं का.
शात कुंभ तगटे करून. शात कुंभ तगट या शब्दाचा अर्थ सोन्याचा वर्ख बरं का, किंवा सोनेरी कुंपण त्या मणिपर्वताभोवती किंवा मेरू पर्वताभोवती आहे. तद्वत भगवंताच्या शरीराभोवतीचं जे वस्त्र आहे तैसे झळकत वसन. अन हरिजगनी सर्वतान भगवंताच्या जगन प्रदेशावर ते जे वस्त्र आहे भगवंतांनी जो पितांबर नेसलेला आहे त्याची प्रभा म्हणले तद्वत सोनेरी आहे बरं. म्हणले स्वतः भगवान इंद्रनील रूपी मणिपर्वत आहे, त्याच्या भोवती जे वेष्टन आहे ना सोनेरी रंगाचं, तद्वत भगवंताच्या भोवती भगवंताने गुंडाळलेला तो पितांबर आहे. इतकं सुंदर वर्णन भगवंताचं केलेलं आहे की सकळ चपला गाळून रंगविले हे पीतवसनन. वाटे द्वादश भानू येऊन कटी मेखळे वरी जडी येले. म्हणले सगळ्या चपला म्हणजे सगळ्या विजा आकाशात चमकणाऱ्या गाळून त्यांचा रंग तयार केला आणि हे भगवंताचा आणखीन पिवळा पितांबर जणू तयार झालाय. वाटे द्वादश भानू येऊन कटी मेखळे वरी जडी येले. जणू काही द्वादशादित्य अशी संकल्पना आहे. 12 सूर्य आहेत किंवा सूर्याच्या 12 कला आहेत, ते द्वादशादित्य आणखीन त्या ठिकाणी भगवंताच्या पितांबरावरती येऊन मेखलेवरती येऊन जडविलेत की काय. पांघरावयाचा क्षीरोदक की शुभ्रयशा चढले बीक. आणखी शुभ्र श्वेत मुरडाने नायकन कर्पुरे करुनी उटीला. म्हणले भगवंताच्या अंगावरती जो पांढरा आणखीन त्या ठिकाणी क्षीरोदक पांघरावयाचा क्षीरोदक पांढरं वस्त्र जे काही भगवंताच्या खांद्यावरती आहे ना ते कसं आहे पांढरं वस्त्र की शुभ्र यशा चढले बीक. म्हणले धवल यश, शुभ्र यश, निर्मळ यश, निष्कलंक यश, त्या यशाला जणू काही कीर्ती चढावी, तेज चढावं. की शुभ्र श्वेत मृडानी नायक आणि कर्पुरे करुनी उटीला. शुभ्र श्वेत मृडानी नायक, मृडानी नायक म्हणजे शंकर आणि भगवान शंकराला उटी कशाची आहे? कर्पूर गौरम करुणावतारम. बरं का, कापुराची उठी आणखीन भगवान शंकराला लावलेली. तद्वत आणखीन त्या ठिकाणी भगवंताच्या अंगावरच ते पांढरं वस्त्र दिसतंय की शुद्ध रजत तगटी धडिले की पारदे कैलास डवरिलेन की जान्हवी तिरी ओपिलेन दिनकरनाथे सुवासते. किती किती शब्दांचे अर्थ सांगू. शुभ्र रजत, शुद्ध रजत तगटी घडिले. म्हणले जणू काही चांदीचा वर्ख, रजत तगटी घडिले. शुभ्र म्हणजे पांढऱ्या रंगाचा, रजत म्हणजे चांदीचा आणि तगटी म्हणजे वर्ख. जणू काही हे वस्त्र चांदीच्या वर्खाने शोभायमान. किंवा की पारदे कैलास डवरिले. म्हणले कैलास पर्वत जो काही आहे त्याच्यावर ते पारा नावाचं मूलद्रव्य सापडतं. कैलास पर्वत जसा त्या पाऱ्याने शोभायमान आहे तसं भगवंताचं हे खांद्यावरचं वस्त्र पांढऱ्या रंगाने शोभायमान. की जान्हवी तिरी ओपिले अंदिन करनाथे सुवासते. किंवा म्हणले जान्हवी गंगा नदी ही वाहते, तिच्यावरती सूर्याची किरण पडली, तिचं पाणी अतिशय पांढरं शुभ्र दिसतंय. तद्वत भगवंताच्या खांद्यावरचं हे पांढरं वस्त्र अतिशय शोभायमान दिसतं बरं का. अशा जवळपास 25 ओव्या, आताशी मी तुम्हाला 9 ओव्यांचा अर्थ सांगितला. जवळपास 25 ओव्या 7व्या अध्यायाच्या सुरुवातीच्या आणखीन त्या ठिकाणी वर्णन केले आहेत. आताशी भगवंताच्या खांद्यावरच्या वस्त्राचं वर्णन आहे. असंच भगवंताच्या नेत्राचं वर्णन केलंय आणखीन त्या ठिकाणी श्रीधर स्वामींनी. असंच आणखीन त्या ठिकाणी भगवंताच्या मुखचंद्रम्याचं वर्णन केलेलं आहे संपूर्ण. असंच आणखीन त्या ठिकाणी भगवंताच्या डोळ्याच्या पापण्यांचं वर्णन केलंय, डोळ्यांचं वर्णन केलंय. आणखीन त्या ठिकाणी भगवंत आपल्या आणखीन त्या ठिकाणी भक्तांवर या सौंदर्याची वृष्टी करून कशी कृपा करतो याचं वर्णन देखील मोठं आणखीन त्या ठिकाणी सुंदर केलेलं आहे. असं म्हणतात श्रीधर स्वामी, तो वैकुंठीचा वेल्हाळ सुंदर की भक्त मंदिरांगण मंदार
आणि पद्मोद्भवाचा तात उदाहरण गोकुळा माझे अवतरला. म्हणले हा वैकुंठीचा सुंदर वेल्हाळ, भक्त मंदिरांगण मांदार, म्हणले भक्तांच्या मंदिराच्या अंगणात उगवलेलं लाल रंगाचं फूल म्हणजे भगवान गोपाल कृष्ण आहेत. पद्मोद्भवाचा तात उदार, म्हणले पद्मोद्भव म्हणजे नाभी कमलामध्ये ज्यांचा उद्भव झाला असे ब्रह्मदेव आणि त्यांचा तात भगवान प्रभू गोपाल कृष्ण आहेत. आणि गोकुळा माझे अवतरला, आणि भगवान असे गोकुळात अवतरले. मी काही ओव्या गाळल्यात आपल्याकडे वेळेची मर्यादा असल्यामुळे बरं का. ज्यावेळेला प्रत्यक्ष कुठे श्रीहरिकथेचा योग येईल आणि जिथे वेळ थोडीशी वाढवून दिली जाईल वक्त्याला, त्यावेळेला या सगळ्या ओव्यांचा अर्थ सांगेल. मला देखील सांगायला खूप आनंद होतो. मला देखील या ओव्यांची काटछाट करताना अतिशय दुःख होतं. मलाही वाटतं की हा सगळा अर्थगाभा तुमच्या पदरामध्ये टाकावा, मात्र वेळेची काही बंधनं आहेत बरं. ही वेळेची बंधनं या आधुनिक माध्यमामध्ये पाळायलाच पाहिजे. या आधुनिक माध्यमात जर आपण वेळेची बंधनं पाळली नाही तर आपले बाकीचे क्रियाकलाप तसेच राहून जातील ना. म्हणजे आमचा असा अनुभव आहे गुरुकुल शिक्षा चातुर्मास चैतन्य साधनाच्या आयोजकांचा की व्हिडिओ थोडा मोठा झाला की लोक संपूर्ण व्हिडिओ बघत नाही. उगी त्याच्या खाली काहीतरी प्रतिक्रिया द्यायची म्हणून कोणीतरी एखादी छोटीशी कॉमेंट करतो. मात्र काही लोक असे आहेत आपला व्हिडिओ बघणार, ते संपूर्ण व्हिडिओ बघतात. संपूर्ण व्हिडिओ बघून अतिशय सुंदर प्रतिक्रिया व्यक्त करतात. आम्हाला व्हिडिओ आवडला, आम्हाला ऐकतच राहावं वाटतं, आम्हाला खूप छान वाटतं. अशा प्रतिक्रिया लोकांनी आमच्यापर्यंत पोहोचविल्या आहेत. मात्र दोन्ही बाजूचा विचार करून, दोन्ही बाजूचा समन्वय साधत, दोन्ही बाजूच्या लोकांना जे द्यायचंय ते देण्याचा प्रयत्न आपण हरिविजय कथेच्या माध्यमातून करूयात. आणि ज्या आणखीन त्या ठिकाणी पुढच्या ओव्या आहेत त्याच्या निरूपणाला प्रारंभ करूयात. म्हटले भगवान मत्स्य कत्स रूपे धरी श्रीपती, परी तेथे न बैसे लोकांची भक्ती, आणि म्हणून गोकुळ आला व्यक्तीन मानव वेश धरून या. म्हणले मत्स्य अवतारात, कत्स्य अवतारात आधीचे जे अवतार झाले त्या अवतारातले चरित्रावरती लोकांची तितकी भक्ती बसली नाही, पण हे चरित्रच असं काही भगवंतानी केलं की याच्यावरती लोकांची खूप प्रीती आहे. महाराज चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. बरं का, रामचरित्र आणि कृष्ण चरित्र ही दोन चरित्र जेवढी आवडतात आणि त्यातले त्यात भगवान प्रभू गोपाल कृष्णाचं चरित्र एवढं म्हणून लोकांना आवडतं. काय म्हणून सांगू? अहो हे चरित्र भलतच गोड आहे, भलतच गोड आहे. किती गोड आहे म्हणले साखरेचे, निव्वळ साखरेचे लाडू जेवढे गोड लागतील ना, म्हणले निव्वळ साखरेचे लाडू. तुम्हाला दृष्टांत माहित नाही का तो साखरेच्या लाडवांचा? एका सासूरवाडीत एक जावाई आला महाराज, आणि तो राहायला चांगला 4-2 दिवस. असाच गणपतीच्या दिवसात आलेला असावा. आणि सासूबाई म्हणल्या, सासरेभाऊ म्हणले आता जावाई भाऊ आलाच आहेत ना, तर आता गणपती स्थापनेला आलात ना, आता गणपती विसर्जन केल्याशिवाय काही जाऊ नका, राहा म्हणले चांगले 8-10 दिवस. जावाई राहिला. जावाई राहिल्यानंतर त्या आणखीन जावायावर ते सासूची मोठी प्रीती महाराज. स्त्रियांना 4 गोष्टी अतिशय प्रिय: शेण, साई, उत्तरंड आणि जावाई. बरं का, यातल्या काही काही गोष्टी कालबाह्य होत गेल्या. आता उत्तरंड पाहायची तर म्युझियम मध्येच जावं लागेल, एखाद्या वस्तू संग्रहालयातच जावं लागेल. शेण, ग्रामीण भागातल्या स्त्रियांचं शेणावर मोठं प्रेम. बरं का, ते सडा टाकण्याकरता, गोवऱ्या लावण्याकरता लागतं ना त्यांना शेण. साई, दुधावरची साय, त्याच्यावरती स्त्रियांचा अतिशय प्रेम. म्हणले गाडग्या मडक्याची उत्तरंड, त्याच्यावरती स्त्रियांचा अतिशय प्रेम. आणि जावाई, हा जावायवरती तर अतिशय प्रेम. या जावायाला या सासूबाईंनी दररोज एक गोड पदार्थ करून खाऊ घालायला सुरुवात केली. आज काय तर म्हणले श्रीखंड, उद्या काय तर म्हणले बासुंदी, परवाच्या दिवशी काय तर म्हणले गुलाबजाम, तेरवाच्या दिवशी काय तर म्हणले आणखीन वेगळा गोड पदार्थ. दररोज एक एक गोड पदार्थ तयार करावा आणि त्याला करून खाऊ घालावा. मिष्टान्न पानंग्रहे, दररोज त्याला मिष्टान्नाचं भोजन. आणि दररोज जावायला विचारावं, जावाई बापू पदार्थ गोड झाला होता ना?
त्यांनी सांगावं, हो गोड झाला होता पदार्थ, पण काय ना, मला गोड पोटात आवडतं सासूबाई, थोडीशी साखर कमीच पडली. सासूबाईंनी पहिल्या दिवशीपेक्षा दुसऱ्या दिवशीच्या पदार्थात थोडी साखर मोकळ्या हाताने घातली. दुसऱ्या दिवशी विचारलं, दुसऱ्या दिवशी जावयाचं हेच उत्तर आलं, सासूबाई थोडीशी साखर कमीच पडली. असं करता करता चौथ्या, पाचव्या, सहाव्या, सातव्या दिवशी साखरेचं प्रमाण जावयाच्या मागणीनुसार वाढतच चाललं. म्हणले त्या जावयाला डायबिटीज नव्हता का महाराज? म्हणले दृष्टांतातल्या जावयाला कोणताच रोग नसतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. ते साखरेचं प्रमाण वाढतच चाललं. शेवटी 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 8व्या 9व्या दिवशी तर प्रचंडच साखर घातली बाईंनी केलेल्या पदार्थात. अगदी ओठ ओठाला चिटकतील असे गुलाबजामाचा पाक असा तयार केला की ओठ ओठाला चिटकावी इतकी साखर घातली त्या पाकामध्ये. तरी आणि सांगितलंच की थोडी म्हणले 1 चमचाभर आणखीन घातली असती ना, फार बरं झालं असतं, गोड झाला असता म्हणला पदार्थ. खळीचाच होता थोडा जावाई. बाईंनी दुसऱ्या दिवशी लाडू केले, निव्वळ साखरेचेच लाडू केले आणि ते याला खाऊ घातले. म्हणले महाराज निव्वळ साखरेचे लाडू होतात का? म्हणले दृष्टांतातले होतात. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणले ते निव्वळ साखरेच्या लाडू मध्ये ज्याप्रमाणे साखरेशिवाय दुसरा पदार्थ नव्हता, गोडीशिवाय दुसरा विषय नव्हता, तसा गोपाल कृष्णाच्या चरित्रामध्ये गोडीशिवाय दुसरा विषय नाही. बाकीच्या सगळ्या अवतारांमध्ये बाकीच्या घटकांचं प्रमाण कमी अधिक आहे बरं का, मात्र या गोपाल कृष्णाच्या चरित्रामध्ये गोडीच गोडी आहे, गोडीच गोडी आहे, गोडीच गोडी आहे. निव्वळ साखरेचे लाडू जसे गोड, 100% साखर त्याच्यामध्ये, तद्वत या चरित्रामध्ये 100% गोडी. चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी. आणखीन त्या ठिकाणी असं हे श्रीकृष्ण चरित्र म्हणजे बाकीच्या अवतारांपेक्षा लोकांची प्रीती, लोकांची भक्ती या अवतारावर जास्त, म्हणून भगवान गोकुळात अवतरला. जे का विषय परजन न ऐकती हरीचे गुण, अंत्यासी शृंगार रस दाऊन अनविधी म्हण आपणाकडे. म्हणले काही लोकांचा देवावर श्रद्धा नसतो, देवावर विश्वास नसतो, अशा लोकांना आपल्याकडे आकृष्ट करण्याकरता या अवतारामध्ये भगवंतांनी शृंगार रसाचा थोडा जास्तच आणखीन त्या ठिकाणी मात्रा वाढविली बरं का. न ऐकती हरीचे गुण, जे का विषय परजन त्यासी शृंगार रस दाऊन अनविधी मन आपणाकडे. या भगवंताच्या अवतारात एवढा शृंगार रस आहे महाराज की नास्तिकाचं मन सुद्धा भगवंताच्या चरित्राकडे आकृष्ट व्हावं. भक्तासी विघ्ने येती प्रबळ, ती निजांगी सोशी तमाळ निळ, आणि मर्दून या दुर्जन खळन भक्त प्रेमळ रक्षित असे. म्हणले भक्तांना जी जी विघ्न येतात ती भगवान स्वतः निवारण करतो, दुर्जनांचं मर्दन करतो. सबळ काष्टे भ्रमर कोरी, पिष्ट करी क्षणाभितरी, अनपरी कमळासी निर्धारी धक्का न लावी सर्वथा. कमळ आकोचे कोंडी भ्रमर, परितने ते न फेडी चाण मात्र, अंतैसे दासांचे अन्याय समग्र सोसुनी रक्षित या ते. की तिळ मात्र पाषाण जळी न तरे देखती जन, अन तेथेची सबळ काष्ट तरे पूर्ण कदा जीवन न बुडवी. जीवन ह्याचे अभिमान की आपण वाढविले काष्ट पूर्ण, ते न बुडवी मी कदा जाण. कालत्रयी सहसाही त्या काष्टाच्या नौका होती, आणि कजड जीवा तारिती, अंतैसे भगवत भक्त उद्धरतीन बहुतासही समागमी. आणि जलकाष्ट न्याय निश्चित, शरणागता तारी भगवंत, नाना चरित्रे अद्भुत, अंदावी भक्त तारावया. म्हणले भगवान आपल्या भक्तांचं रक्षण करतो आणि भगवान दुष्टांचं निर्दालन करतो. भगवंताच्या अवताराचंच हे ब्रीद आहे. भगवंताच्या अवताराचं एक निश्चित असं कार्य आहे बरं का. म्हणले काय कार्य आहे? परित्राणाय साधूनाम आणि विनाशायच दुष्कृत. जे दुष्ट आहेत ना त्यांचा विनाशच आहे, त्यांना माफी नाही बरं का. त्यांना भगवंताने अजिबात माफी दिली नाही. किती जवळचा असला ना, सख्खा आत्ते भाऊ असू द्या, सख्खा मामा असू द्या, दिलीच नाही, माफीच दिली नाही. विनाशायच दुष्कृताम, त्यांचा विनाशच आहे, त्यांचा काटाच भगवंताने काढला.
काटाचा. पण म्हणले पण त्याच भगवंतानी आपल्या आणखीन त्या ठिकाणी भक्तांचं रक्षण केलं, हे कसं काय? त्याच्यासाठी फार दोन सुंदर दृष्टांत श्रीधर स्वामींनी दिले. आपल्याला हरिविजयातल्या कथा तर ऐकायच्याच आहेत, मात्र श्रीधर स्वामींचं जे आणखीन त्या ठिकाणी आपल्याला सांगणं आहे ना, ते देखील समजावून घेणं खूप औचित्याचं आहे महाराज. फारच दोन सुंदर दृष्टांत दिले. या आणखीन श्रीधर स्वामींनी आपल्याला असं सांगितलं की भक्त भगवान राखतो, भक्तांचं रक्षण करतो. कसा? त्याच्यासाठी दोन दृष्टांत दिले. सबळ काष्टे भ्रमर कोरी, पिष्टकरी क्षणाभितरी, परी कमळासी निर्धारी धक्का न लावी सर्वात. म्हटले भ्रमर असतो ना भुंगा, तो जर लाकडाला लागला, पूर्वीच्या काळी लाकडी घरं असायची, माळदाची घरं असायची, धाब्याची घरं असायची, चांगलं शिसमचं सागवानचं लाकूड वापरलं जायचं. पण भुंगा काय एकदा त्या लाकडामध्ये शिरला ना, कितीही कठीण लाकूड असू द्या, त्याचं पीठ तो क्षणात करायचा. बरं का? कठीण लाकडाचं पीठ करणारा भुंगा जर कमळात अडकला ना महाराज, कमळाची पाकळी किती नाजूक असते, तिला मात्र तो छेदून बाहेर येऊ शकत नाही. बरं का? कमळाचा दृष्टांत माऊलींनी ज्ञानेश्वरीत सुद्धा दिला. विठ्ठल कवींनी आपल्या कोटक श्लोकामध्ये वापरला आहे. कोणे के वणी विचित्र पुतळा, जेवा वया बैसला, पात्रे जेवण जेविता वचिता, पात्रेची तो भक्षिला. त्याची ती वनिता वनात फिरता, सूर्यासी प्रार्थी पहा, बोले विठ्ठल हा पदार्थ उमगा, षण्मासीचा वायदा. आमच्याकडे कवींची अशी थोर परंपरा होऊन गेली. काही संत कवी झाले श्रीधर स्वामींसारखे, काही पंत कवी झाले, काही तंत कवी झाले. हे विठ्ठल कवी या पंत कवीच्या परंपरेत येणारे. त्यांनी ह्या कूट श्लोकामध्ये आपल्याला एक कोडं घातलंय. ते म्हणतात, कोणी एके वनी विचित्र पुतळा जेवा वया बैसला. म्हणले एका अरण्यामध्ये एक व्यक्ती जेवण जेवायला बसला, पत्राळीवर जेवण जेवायला बसला. ज्या पत्राळीवर जेवण जेवायला बसला, त्या पत्राळीनं जो जेवण जेवायला बसला होता त्यालाच खाऊन टाकलं. म्हणले त्याची बायको वनामध्ये त्याला शोधायला आली आणि त्याची बायको सूर्याला प्रार्थना करू लागली. त्याची ती वनिता वनात फिरता, सूर्यासी प्रार्थी पहा. ती सूर्याला प्रार्थना करू लागली, भगवान म्हणले या पत्राळीनं माझ्या नवऱ्याला खाऊन टाकलं, तुम्हीच केवळ याला म्हणले आता परत वापस आणून देऊ शकता. म्हणले बोले विठ्ठल हा पदार्थ उमगा, षण्मासीचा वायदा. म्हणले हे कोड उमगा, हा मुलगा, हा आणखीन जेवणारा कोण, ही पत्राळ कोणती, त्याची बायको कोणती, तो कसा वापस येईल, आणि सूर्याचा आणि त्यांचा काय संबंध आहे? 6 महिने तुम्हाला मुदत दिलेली आहे, षण्मासीचा वायदा, हे कोड उलगडण्याकरता. म्हणले विचित्र पुतळा म्हणजे हा भ्रमर बर का. जेवा वया बैसला, पात्रे जेवण जेविता वचिता, पात्रेची तो भक्षिला. म्हणले ज्या पात्रावरती जेवायला बसला होता ना कमळाचा मकरंद सेवन करण्याकरता, त्याला तो मकरंद एवढा आवडला की सूर्यास्त झाला आणि त्या कमळाने आपल्या पाकळ्या मिटून घेतल्या. तो भुंगा आतमध्ये एवढे कठीण काष्ट आणखीन फोडून काढणारा, त्यांचं पिष्ट करणारा भुंगा कमळाची पाकळी छेदून बाहेर येऊ शकत नाही महाराज. म्हणले त्याची ती भ्रमरी जी होती ना, ती वनात फिरू लागली आणि तिनं सूर्याला प्रार्थना केली. म्हणले माझ्या पतीला वापस आणून द्या ना. म्हणले का बरं सूर्याला प्रार्थना केली? म्हणले सूर्य उगवल्यानंतर ते कमळाचं फूल पुन्हा उमलणार. सूर्याला प्रार्थना केली, सूर्यनारायणा लवकर उगवा, हे फूल उमलेलं मी माझ्या पतीला प्राप्त होईल. पण गंमत अशी झाली महाराज, एक हत्ती आला, त्याने जलक्रीडा केली. जलक्रीडा करता करता त्याने ते कमळाचं फूल खुडलं आणि फेकून दिलं. आता याच्यानंतर 1000 वेळेला सूर्य जरी उगवला तरी ते कमळाचं फूल पुन्हा उगवणार आहे का? म्हणले कठीण काष्ट, कठीण लाकूड, त्या लाकडाचं पीठ करणारा भुंगा त्या कमल दलाला छेदून भेदून बाहेर येऊ शकत नाही. जसा तसा भगवान भक्तांचं रक्षण करतो. म्हणजे भगवान मुष्टिकाला, चाणूराला, शिशुपालाला, वक्रदंताला मारून टाकतो, पण उद्धवाचं, आक्रूराचं, अर्जुनाचं, विदुराचं संरक्षण करतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. बरं का? आणखीन एक दुसरं सुंदर आणखीन त्या ठिकाणी दृष्टांत इथे दिलेला आहे की तिळमात्र पाषाण
जळीन तरी देखती जन तेथेची सबळ काष्टे तरे पूर्ण कदा जीवन न बुडवी. म्हणजे पाण्यामध्ये छोटासा खडा जरी टाकला ना तरी तो तळाला जातो, पण पाण्यामध्ये एखादा लाकडी ओंडका मोठा वाहत आला ना तर तो पाण्यावरती तरंगतो. हे कसं काय? म्हणजे त्याचं कारण पुढे सांगितलं. जीवनी हाची अभिमान की आपण वाढविले कष्ट पूर्ण तेन बुडवी मी कदा जाणन कालत्रयी सहसाई. म्हणले झाडाचं लाकूड होत असताना त्या झाडाचं उदरभरण पोषण कोण करतं? म्हणले हे पाणी तर करतं. त्या पाण्याला अभिमान असतो. म्हणले मीच वाढविलेलं याला, म्हणून लाकडाला पाणी बुडवित नाही. तद्वत त्या काष्टाच्या नौका होती आणि जड जीवा तारिती अंतैसे भगवत भक्त उद्धरतीन बहुतास ही समागमे. म्हणले त्याच काष्टाच्या, त्याच लाकडाच्या, त्याच ओंडक्याच्या फळ्या तयार करून नौका तयार केली जाते. त्या नौकेत हजारो लोक बसून प्रवास करतात पण बुडत नाही, आणि छोटासा खडा पण बुडून जातो. म्हणले दुष्टमती दुर्जन जो कोणी आहे ना, भगवान त्याचा विनाश करतात त्या खड्यासारखा, आणि भगवत भक्ताचं मात्र संरक्षण करतात. पाण्याने त्या खड्याला बुडविलं, मात्र पाण्याने लाकडाच्या ओंडक्याचं संरक्षण केलं. कमळाने लाकडाचं पीठ केलं, मात्र कमळाने त्या मऊ नाजूक त्या भ्रमराने त्या कमळाच्या मऊ नाजूक पाकळीला मात्र धक्का लावला नाही, तिला काही छेद केला नाही. भगवान तसा भक्तांचं रक्षण करतो आणि दुष्कृतींचा विनाश करतो. हे भगवंताचं कार्य आहे बरं का. आणि जलकाष्टन्य आहे निश्चित शरणागता तारी भगवंत अन्नाना चरित्रे अद्भुतंतावी भक्त तारावया. याला जलकाष्ट न्याय असं म्हणतात. न्यायशास्त्रात वेगवेगळे न्याय आहेत महाराज. शुकनलिका न्याय बरं का. आणखीन त्या ठिकाणी जलकाष्ट न्याय. भगवान आपल्या भक्तांचं रक्षण या जलकाष्ट न्यायाने करतो. जलकाष्टाचं रक्षण करतं, तसं भगवान हा आपल्या भक्तांचं रक्षण करत असतो. इथं आणखीन त्या ठिकाणी भगवंताची महती अशा विविध रसभरित अर्थ सौंदर्य युक्त ओव्यातून भगवान श्रीधर स्वामी या हरिविजयाच्या माध्यमातून आपल्या समोर उलगडून सांगत आहे. आसो षष्टाध्यायी कथा गवळणीने ठकविले कृष्णनाथा गोरस मथुरे विकुजातान अति अनर्थ पावली. म्हणले 6व्या अध्यायाच्या शेवटी आपण कथा पाहिली. ती गवळण तिनं भगवंताला काही दिलं नाही. ती गवळण तिनं भगवंतापासून दही दूध तूप लोणी चोरून ठेवलं, मथुरेच्या बाजारात विकायला गेली, भगवंताशी वाकडं घेतलं. परंतु भगवंताच्या ज्या वेळेला लक्षात आलं ना, भगवंताशी ज्याचं वाकडं ना, ज्याचं भगवंताशी वाकडं त्याचे स्मशानात लाकडं. गोपाल कृष्ण भगवान की जय. जुनी म्हणे आमच्या गोदावरी तीरी असं म्हणतात, ज्याचं भगवंताशी वाकडं त्याचे नदीवर ते लाकडं. ज्याचं भगवंताशी वाकडं त्याचे स्मशानात लाकडं. महाराज भगवंताशी वाकडं घेतलं आणि पूर्ण जीवन दुःखमय तिनं करून घेतलं आपलं स्वतःच. गोरसन देऊन वनमाळी गवळणची परम ठकली सच्चिदानंद मूर्ती सावळीन महिमा न कळे ती येते. म्हणले ही गवळण ती गेली भगवंताला फसवायला, पण फसल्या गेली तीच. गोरसन देऊन वनमाळी गवळणाची परम ठकली आणि सच्चिदानंद मूर्ती सावळी महिमा न कळे ती येते. नवल एक गोकुळी वर्तले एका गवळीयाने स्त्रिये ते सांगितले म्हणे दधी दूध जे संचले अनसूट धरी येतो. आज भगवंताची एकच लीला बघूयात आणि आमच्या आजच्या हरिविजय कथेला पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न करूयात. म्हणले एका गवळ्याने काय केलं, भगवंताच्या फार सुंदर लीला या 7व्या अध्यायात सांगितल्या. अतिशय सुंदर लीला, भगवंताच्या जवळ नेऊन ठेवणाऱ्या लीला सगळ्या पुराणातल्या श्रीधर स्वामींनी एकत्र करून तुमच्या आमच्या समोर तुम्हाला आम्हाला समजतील अशा भाषेमध्ये मांडलेल्या. जरूर त्याचा परामर्श घ्या. हा व्हिडिओ संपूर्ण बघा. काही नाही, फक्त आज एकच गोष्ट सांगणार आणि आजच्या हरिविजय कथेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करणार. एक गवळी होता, त्यांनी आपल्या स्त्रियेला सांगितलं, आपल्या पत्नीला सांगितलं, म्हणले जे घरात दूध आहे ना ते म्हणले इथून पुढे आता घरामध्ये लावून ठेव, अनसूट धरी येथून. म्हणले ते उपयोगात आणू नको, ते बाजूला ठेवू. भगवंताचा नवस पूर्वीनं
करीन ब्राह्मण संतर्पण, तरी घृत ढेवी साचवून अवश्य म्हणे नितंबिनी. तिचा नवरा जो होता तो भाविक होता, पंढरपूरच्या वारीला जाणारा येणारा होता. तो म्हणला, हे बघ, मला देवाचा नवस फेडायचा आहे, तू तूप काय कर, देवाचा नवस फेडण्याकरता लावून ठेव. ती म्हणाली, हो. घृत साचले बहुत, स्त्रीने अर्ध चोरिले त्यात, आणि शेजारणीच्या घरी त्वरितन घट भरून ठेविला. म्हणले तिनं काय केलं, नवऱ्याने जरी सांगितलं ना तरी देखील जेवढं तूप साचलेलं होतं ना त्याच्यातलं अर्ध तूप काढलं, ते एका घटात भरलं आणि ते शेजारणीच्या घरात नेऊन ठेवलं. म्हणले असं का केलं? म्हणले माझ्या बचत गटाचे पैसे ते तूप विकून मी भरल, माझ्या भिशीचे पैसे ते तूप विकून मी भरल, माझ्या किट्टी पार्टीचे पैसे मी ते तूप विकून भरल. मालकांच्या माघारी परस्पर काम होईल. म्हणले त्यांचंही काम होईल, माझंही काम होईल. खरं सांगू का, पती पत्नीचं नातं हे विश्वासावर अवलंबून असतं बरं का. कणाची चोरी केली काय, कणभर चोरी केली काय, मनभर चोरी केली काय महाराज. हिनं विश्वास तोडण्याचा प्रयत्न केला आपल्या नवऱ्याचा. त्यातला अर्ध तूप एका घटामध्ये भरलं आणि ते अर्ध तूप शेजारणीच्या घरी नेऊन ठेवलं. म्हणले विकूत मथुरेच्या बाजारात नेऊन त्याचा पैसा करूत, आपल्याला वाटेल तसा खर्च करूत मग तो पैसा. स्त्रियांचे कर्तृत्व नकळे ब्रतारा, महाअंधता विचारा, आणि सकळा सत्याचा थारान भय न धरिती पापाचे. म्हणले स्त्रिया कशा असतात याचं वर्णन श्रीधर स्वामींनी केलंय. मी करत नाहीये बरं का. नाही तर म्हणले माझ्यावर ते एखादा खटला तुम्ही बाकीच्या सगळ्या स्त्रिया मिळून भरा. जे आहे ते श्रीधर स्वामींनी लिहिलं, आणि जे श्रीधर स्वामींनी लिहिलं तेच मी सांगतो. स्त्रिया कशा असतात म्हणले, स्त्रियांचं जे कर्तृत्व आहे ना ते पतीला कळतच नाही. पतीच्याच खिशातले 10-10, 5-5, 10-10, 5-5 गोळा करून ठेवतात. ज्यावेळेला आपल्या देशात नोटबंदी झाली ना त्यावेळेला असं म्हणतात सगळ्यात जास्त पंचायत स्त्रियांची झाली. म्हणले का? म्हणले 1000च्या आणि 500च्या नोटा सगळ्यात जास्त त्यांनी तर लपून ठेवलेल्या होत्या. गोपाल कृष्ण भगवान की जय. मला त्या दिवशी कळालं आमच्या घरातलं खरं बरं का. असं अनेकांच्या घरातलं खरं अनेकांच्या घरात त्या दिवशी कळालं, ज्या दिवशी असं जाहीर करण्यात आलं की उद्यापासनं या नोटा म्हणजे रद्दीत जमा होणार आहेत. त्या दिवशी मग सगळ्या नोटा बाहेर आल्या महाराज. स्त्रियांचे कर्तृत्व न कळे भ्रतारा, स्त्रियांचं कर्तृत्व त्यांच्या पतीला कळणं शक्य नाही. महाअंधता अविचारा, म्हणले खोट बोलावं ते स्त्रियांनीच. पतीपासून किंवा एखाद्या व्यक्तीपासून एखादी गोष्ट लपून ठेवावी ती स्त्रियांनीच. त्यांना महाअंधता म्हणलंय, फार खोटेपणा करणाऱ्या महाअंधता म्हणले बरं का. सकळ असत्याचा थारा आणि भयन धरिती पापाचे. स्त्रियांनी जर ठरविलं एकदा असत्य बोलायचं महाराज बरं का, त्यांना त्या पापाची भीतीच वाटत नाही. असा देवधर्म कितीही करतील, परंतु आपल्या सासूपासून एखादी गोष्ट लपून ठेवायची ठरविली, आपल्या नवऱ्यापासून एखादी गोष्ट लपून ठेवायची ठरविली, आपल्या ननंदेपासून एखादी गोष्ट लपून ठेवायची ठरविली, आपल्या जावेपासून एखादी गोष्ट लपून ठेवायची ठरविली, अहो आपल्या बहिणीपासून एखादी गोष्ट लपून ठेवायची ठरविली, कळूच देणार नाहीत. शेवटपर्यंत कळू देणार नाहीत, नाहीच कळू देणार. सकळ असत्याचा थारा आणि भयन धरिती पापाचे. 5 गुण म्हणले या स्त्रियांच्या अंगी आहेत. सुभाषितकारानं जे वर्णन केलंय ना, अनृतम साहसम माया मूर्खत्वम अतिलोभता, अगदी त्याच सुभाषिताचं शब्दशः वर्णन ओवीबद्ध प्राकृतात इथे श्रीधर स्वामींनी केलंय. एकाच ओवीत श्रीधर स्वामी स्त्रियांच्या अंगी असणारे दुर्गुण सांगतात. अनृत साहस माया मूर्खत्व अतिलोभ अशौच निर्दयत्व हे स्वभाव गुण सत्यन स्त्रियांच्या ठाई असती हो. म्हणले हे गुण स्त्रियांच्या ठाई असतात. म्हणले कोणते कोणते? पहिला गुण म्हणले अनृत, म्हणले खोटं बोलणे, साहस खोटं बोलून पुन्हा धाडस करणे, ते खोटं बोलण्याचं ते खोटं पचविण्याचं.
म्हणले माया, म्हणले खोट बोलावं तर स्त्रियांनीच बोलावं, साहस करावं तर ते देखील स्त्रियांनीच करावं, धाडस करावं तर ते देखील स्त्रियांनीच. अहो, एका स्त्रीनं धाडस केलं म्हणून हिंदवी स्वराज्याचा निर्माता छत्रपती शिवाजी महाराज गोब्राह्मण प्रतिपालक या देशात जन्माला. एका स्त्रीनं धाडस केलं, मेरी झांसी नहीं दूंगी, खूब लढे मर्दानी वह तो झांसी वाली राणी. बरं का, साहसही करावं तर स्त्रियांनीच करावं, खोटही बोलावं तर म्हणले स्त्रियांनीच बोलावं. म्हणले माया ममता प्रेम वात्सल्य करावं तर ते देखील स्त्रियांनीच करावं. बरं का, हो हो हो, स्त्रियांच्या मायेला, स्त्रियांच्या प्रेमाला, स्त्रियांच्या वात्सल्याला सरच. एखादा व्यक्ती असतो निकरंट हृदयाचा असतो, पाषाण हृदयी असतो, कठोर असतो, मात्र इतका कठोर हृदयी असतो की एखाद्याची लेक, एखाद्याची बहीण लग्नानंतर वाटी लावायला सुरुवात झाली तरी देखील याच्या डोळ्याला पाण्याचा टिपूस येत नाही, पाण्याचा थेंब येत नाही. पण त्यालाच जर का दैवयोगानं भाग्यवशात मुलगी झाली ना महाराज, ती मुलगी एवढं प्रेम याच्यावर ते करते, एवढं प्रेम याच्यावर ते करते की टीव्हीवरच्या चित्रपटामध्ये, टीव्हीवरच्या मालिकेमध्ये जरी मुलीला वाटी लावायचा प्रसंग सुरू झाला आणि याची मुलगी 10-12 वर्षाचीच असते, हा ढसढसा बसल्या जागेवर ते रडायला लागतो. ही माया करावी तर स्त्रियांनीच करावी. एवढी माया त्यांच्या अंगी, एवढं प्रेम त्यांच्या अंगी, एवढं वात्सल्य त्यांच्या अंगी. माया ही करावी स्त्रियांनी. मूर्खत्वम म्हणले याच्याविषयी मी बोलत नाही. म्हणले का बोलत नाही? म्हणले माझ्यावर ते तुम्ही खटला दाखल करायच्या, ज्याचं त्याने उमगून घ्यावं, आम्ही कशाला सांगावं ते. बरं का, अंधृत साहस माया मूर्खत्व, अतिलोभा शौच निर्दयत्व. म्हणले अतिलोभ करावा तोही स्त्रियांनीच करावा. म्हणले अशौच, अशौच या शब्दाचा अर्थ दुःख करणे असा होतो. दुःख करणे ही देखील स्त्रियांनीच करावं. अशौच या शब्दाचा दुसरा अर्थ अस्वच्छता असा सुद्धा आहे. बरं, एखादी व्यक्ती वारली तर आपण म्हणतो आम्हाला अशौच आहे. अशौच म्हणजे काय? दुखवटा व्यक्त करावा स्त्रियांनीच करा. बरं का, एखाद्या ठिकाणी एखादी व्यक्ती गेली, रडाव तर म्हणले स्त्रियांनीच. बरं का, एरवी त्याला कधी वेळेवर कपभर चहा द्यायचा नाहीत महाराज, पण तो गेल्यावर अशा रडतील, अशा रडतील, अशा रडतील, सगळा गाव गोळा करतील, सगळा गाव गोळा करतील, सगळा गाव गोळा. अशौच, बरं का, आणि अस्वच्छता देखील. म्हणले घरातल्या कंगव्याला केसाचा गुंता तसाच ठेवणे ही स्वच्छता आहे का अस्वच्छता आहे? मला सांगा बरं. अतिलोभा अशौच निर्दयत्व. म्हणले निर्दयत्व. त्यांनी जर ठरवलं ना निर्दयीपणानं वागायचं स्त्रियांनी, महाराज पोटातलं पाणी हलू देणार नाही. मात्र एखाद्याचा काटा काढायचा ठरविला ना, कळूच देणार नाही, बेमालूम त्याचा काटा काढते. निर्दयत्व म्हणले कुटणं, काढणं, कापणं, भाजणं, चिरणं, शिजविणं. म्हणले हे कशाचे प्रकार आहेत? म्हणले निर्दयत्वाचे तर प्रकार आहेत. विनोदाचा भाग म्हणूनच ही गोष्ट घ्या, मात्र हे गुण स्त्रियांच्या अंगी असतात. आता या गुणांचा उपयोग चांगल्या कामासाठी कसा करायचा आणि या गुणाचा उपयोग किंवा या गुणाचा त्याग केव्हा करायचा, याच्यासाठी तर म्हणले चातुर्मास चैतन्य साधन आहे महाराज. एखादा गुण आहे, बरं का, एखादा पदार्थ आहे, तो औषध म्हणून कधी वापरायचा आणि एखादा पदार्थ आहे तो विष म्हणून कधी वापरायचं हेही कळालं पाहिजे. हे गुण भगवंतांनी जन्मतः दिलेत तुमच्या पिंडामध्ये. म्हणजे याचा उपयोग चांगल्या कामासाठी देखील करू शकता. म्हणजे खोट बोलावं पण धर्मासाठी बोलावं, साहस करावं म्हणजे धर्मासाठी, देवासाठी करावं, माया करावी देवावरते, धर्मावरते, राष्ट्रावरते, देशावरते करावी. म्हणले मूर्खत्व, म्हणले मूर्खत्व कधी करावं
ज्या वेळेला म्हणले अहंकारासारखे विकारांसारखे दोष उचंबळून येतील ना, म्हणले त्यांच्यासोबत मूर्खत्वाने वागलं तर काही हरकत नाही. अहंकारी न होण्याकरता मूर्खपणानं भोळे बाबडेपणानं वागलं तर काही हरकत नाही. म्हणले अतिलोभ कुठे करावा, म्हणले सद्गुणांचा अतिलोभ करावा. म्हणले निर्दयत्व वाईट गुणांशी निर्दयत्व करावं. हे स्वभाव गुण सत्य आणि स्त्रियांच्या ठाई असती हो. म्हणले स्त्रियांच्या जवळ विधीनं ही शिदोरी जन्मतः दिलेली आहे, फक्त तिचा उपयोग कुठे करायचा. म्हणले शस्त्र दोन जणांच्या हातात असतं, एक चोराच्याही हातात असतं आणि एक डॉक्टरच्याही हातात असतं. चोर दरोडेखोर त्या शस्त्राचा उपयोग समोरच्याचा खून करण्याकरता करतात आणि डॉक्टर त्या शस्त्राचा उपयोग म्हणले समोरच्याचं पोट चोरही फाडतो आणि डॉक्टरही फाडतो. डॉक्टर ज्या वेळेला पोट फाडतो त्यावेळेला तो आजार काढून टाकण्यासाठी पोट फाडतो, निरोगी करण्यासाठी, दीर्घायुषी करण्यासाठी, निरामय जीवन ज्या त्या व्याधीग्रस्ताचं करायसाठी डॉक्टर शस्त्र चालवतो. चोर मात्र जीवन संपविण्यासाठी शस्त्र चालवतो. हे शस्त्र आहेत तुमच्या जवळचे, यांचा उपयोग तुम्ही डॉक्टर सारखा करा. तुमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. गवळ्याने महोत्सव केला, नवस श्रीहरीचा फिडला, परी घृत गट जो ठेविला तो कळला श्रीरंगाते. म्हणले त्या गवळ्याने जे तूप बायकोनं दिलं ना, त्या तुपामध्ये अन्न संतर्पण केलं, ब्राह्मण संतर्पण केलं, साधू संत जेवू घातले आणि मोठा उत्सव केला. त्या गवळ्यानं महोत्सव केला. पण याच्या बायकोनं जे ते तूप दुसऱ्याच्या घरी नेऊन लपून ठेवलं होतं महाराज, ते गोपाल कृष्णाला कळालं. परी कृतघट जो ठेविला आणि तो कळला श्रीरंगात. बाहेर गेली घरची सुंदरी, कृष्ण प्रवेशिला तिचे मंदिरे आणि घृतघट काढून झड करीन नेली दुरी ते वेळी. म्हणले गोपाल कृष्णाला कळालं. हिनं म्हणले असं एक तुपाचं गाडगं त्या तुपातलं काढून, नवसाच्या तुपातलं काढून दुसरीच्या घरी नेऊन ठेवले. म्हणले गोपाल कृष्ण म्हणले काही हरकत नाही, तिच्या घरावर ते पोरांनो पेंद्या वाकड्या तोत्र्या बोबड्या सुदाम्या पाळत ठेवा. म्हणले ती बाहेर गेली की मला सांगा. ती बाहेर गेली, पोरांनी याला सांगितलं, हा तिच्या घरात गेला. मिळविली गोपाळांची बाळे, घृत ते सकाळाशी वाटले आणि कृष्णे आपण भक्षिले पूर्ण केले नवसाची. या सगळ्या पेंध्या वाकड्या तोत्र्या बोबड्या सुदाम्या यांना ते तूप वाटलं. आपणही हाणलं यांनी. म्हणले नवस पूर्ण झाला. म्हणले त्या गवळ्याला म्हणले काही काळजी करू नको, तुला साधू संत जीव घालायचे होते ना, तुला ब्राह्मण संतर्पण करायचं होतं. म्हणले प्रत्यक्ष परब्रह्माने तुझं तूप खाल्लं, पेंद्या वाकड्या तोत्र्या बोबड्यासारख्या साधू संतांना त्याचं संतर्पण झालं. म्हणले काही काळजी करू. वसुधारा घृतावदान तेथे तृप्ती न पावे नारायण, तो गवळ्याचे घृत चोरून भक्षुन तृप्त झाला. म्हणले मोठमोठ्या यज्ञयागात तुपाची वसोरधारा धरतात, घृताची अवदाना मागून अवदान देतात, मात्र तिथे भगवान संतुष्ट होत नाही. पण हिच्या घरचं चोरीचं तूप खाऊन भगवान संतुष्ट झाले त्या दिवशी. बरं का. असो घरा गेला वैकुंठ राणा, यशोदा म्हणे जगत जीवना, खोडी करुणी मनमोहनान कोठून आलाची सांगपा. म्हणजे भगवान घरी गेले, यशोदा मैया वाट पाहत होती. याच्या गालाला तूप लागलेलं, हाताला कपड्याला तुपाचे डाग लागलेले. यशोदा मैया म्हणले, कान्हा कन्हैया खरं सांग, कोणाची खोडी काढून आलास, कुठे गेला होतास. कडे घेतला कृष्णनाथ, माता हशेमुख शुंभितन तो अंगासी माकले कृत आणि माता पुसत हरिसी. म्हणले तिनं त्याला कडेवर घेतलं, माटा मुखे घ्यायला सुरुवात केली. तुपाचा वास आला, गालाला लागलेलं तूप दिसलं, अंगाला लागलेलं तूप दिसलं. हिनं पदराने त्याचं अंग त्याचे गाल पुसून काढायला सुरुवात केली. म्हणले कान्हा कन्हैया कुठे गेलता, कोणाकडे गेलता, सांग बरं खरं, कोणाची खोडी काढली. घृत लागलेसे अंगा, कुठे गेला होता श्रीरंगा. आणि आता गारहाणी हाती वेगान गवळणी सांगू येतील. म्हणले पुन्हा तोच धंदा जो 6व्या अध्यायात गोंदीकर महाराजांनी केला, तोच धंदा आता 7व्या अध्यायात करायचा का. म्हणले सगळ्या गवळणी आता गरा गोळा होतील, मला गारहाणे सांगतील. एरीकडे गवळण ते पाहीन सेजीच्या घरा येत लावलाहीन. म्हणे माझा घृत गट देईन आणून या सत्वरण. काही दिवस गेले आणि हिची बचत गटामध्ये पैसे नेऊन द्यायची वेळ आली, हिची भिशीची पैसे नेऊन द्यायची वेळ आली. ही तिच्या घरी गेली. ती म्हणले बाई ते तुपाचं गाडगं ठेवलं होतं ते आण, आता ती विकून टाकी, ते गिराईक आलेलं आहे, त्याचे पैसे करते आणि भिशीचे पैसे देत नाही असं ती म्हणली. ती आणखीन त्या ठिकाणी शोधू लागली घरामध्ये. घरात गवळण पाहत तो आपुली शिंकी तैसेची समस्तन, तो घृतघट नाही तेथन नवल वाटले ती येते. म्हणले त्या गवळणीनं घरामध्ये सगळीकडे शोध घेतला
आणि सगळीकडे शोध घेतल्यानंतर तिला मोठं नवल वाटलं. तिच्या घरातली गाडगी मडकी शिंकी तशी होती, फक्त हिचं तेवढं ते तुपाचं गाडगं लंपास झालेलं होतं. म्हणे बाई शिंके आणि घागरी न दिसती, कोठे मंदिरीन आळ घालावी कृष्णावरीन, तरी मागही कोठे दिसेना. त्या बहिण डोक्याला हात मारून घेतला. ती म्हणली कुणीकडनं हिचं तुपाचं गाडगं ठेवून घेतलं. म्हणले माझ्या घरातलं दही दूध तूप लोणी तसंच आहे. हिचाच घट नेमका गायब झाला. म्हणले कृष्णावर आळ घ्यावा तर बाकीचं सगळं दही दूध तूप तसंच जागेवर ते, आणि हिचाच तेवढा आणखीन त्या ठिकाणी गायब झालाय. ते म्हणे तुझा गोरस उरला, माझाच घृतपट का नेला, आणि नष्टे तुवाचे अभिलाषीला, कलह माजला अद्भुत. दोघींमध्ये भांडणं लागले महाराज. ती म्हणली ए बाई खोटं बोलतीस का काय, तूच माझं तूप विकला असल. म्हणले तुझ्या पाटल्या उगत झाल्या का, तुझी एकदानी उगत झाली का, तुझी मोहनमाळ उगत झाली का, तुझी नथनी तुझा महबूबा उगत झाला का, तुझा चपलाहार उगत झाला का, आमचे तूप विकितीस. लागले ना भांडणं दोघी जणीमध्ये महाराज. म्हणले तुझ्या घरातलं तसंच ठेवलं, माझं विकलं, त्याचे पैसे केले. ते म्हणे तुझा गोरस उरला आणि माझाच घृतघटका नेला, नष्टे तुवाचे अभिलाषीला, कलह माजला अद्भुत. ते गवळण वाहे आण, म्या घृतपट ठेविला असेल चोरून, आणि तरी हे हस्त जाऊ देत झडून, का तुवा आणून ठेविला. म्हणले ती गवळण म्हणली वा गवा, म्हणले मी इतके दिवस सांभाळून ठेवला ते ठेवला. म्हणले ज्याचं करावं भलं ते म्हणतं माझंच खरं. म्हणले आणखीन त्या ठिकाणी मी तुझ्या नवऱ्यापासून ही गोष्ट लपून ठेवली. इथं म्हणले तुझा तो तुपाचा घट ठेवला होता, तो काही कुठं मला दिसेना. मी जर खोटं बोलत असेल आणि या हातानं तुझं तूप विकलं असेल, आणि या हातातल्या पाटल्या जर त्या सोन्याच्या त्या पैशाच्या सोन्याच्या असतील, तर माझे हात आत्ताच्या आत्ता झडून जातील. आण तांदूळ भाजून दे. मी जर खोटं बोलत असेल तर मला एक ना अनेक गोष्टी महाराज बायामधल्या भांडणाच्या. बरं का, ते गवळण वाहे आण, म्या घृत ठेविला असेल चोरून, अंतरी हे हस्त जाऊ देत झोडून, का तू आणून ठेविला. मने गवळण विचारित, कलह माझं वावा बहुत, आणि कळेल भ्रतारासी मातन तोही अनर्थ दुसरा. म्हणले जी गवळण भांडायला आली होती तिनं पण विचार केला. म्हटले जास्त ताणलं तर तुटत असते, फार जोरजोरात भांडणे केले तर भिंतीला कान असतात. मालक आज घरीच आहेत, आता ऑफिसून आले असतील, पेपर वाचित बसले असतील. आपल्या दोघींचे भांडणं जर त्यांनी ऐकले आणि ते जर काही इथं आले आणि त्यांना जर का कळालं की त्यांच्या नवसाच्या तुपातलं एक तुपाचं गाडगं मी इथं आणून ठेवलं होतं, तर म्हणले हे आपले भांडणं राहायचे दोघीचे एकीकडं, आणि त्यांचे माझे तिसरेच भांडणं सुरू व्हायचे. महाराज मग ते म्हणे मृगनयनी, गलबला न करीवो साजणे, आणि माझ्या भरसाराच्या श्रवणीन गोष्टी जाईल सर्वथा. बरे गेले तरी जाऊ दे घृत, कृष्णार्पण झाले निश्चित, अनाईसे बोलून त्वरित गवळण गेली ग्राहते. म्हणले बाई बडबड करू नको, चुकलं माझं, मी थोबाडीत मारून घेते, मी पाय पडते, मी पदर पसरते, मोठ्याने आवाज करू नको, आमचे हे घरीच आहेत. म्हणले त्यांना कळाले तर त्यांचे माझे भांडणं लागतील. जाऊ दे म्हणले, तूप गेलं तर जाऊ दे, हे तूप कृष्णार्पण झालं. गोपाल कृष्ण म्हणले खरंच हे तूप कृष्णार्पण झालं. गोपाल कृष्ण भगवान की जय. महाराज गौकुळामध्ये असा आनंदी आनंद, कसे बसे भांडणे मिटविले. ती घरी गेली. आणखीन त्या ठिकाणी अशा रीतीनं म्हणले भगवान गोपाल कृष्णाने तिच्या नवऱ्याचा नवस पूर्ण केला. बरं का, तिच्या नवऱ्याचा नवस होताना ब्राह्मण संतर्पण करायचा. भगवान म्हणले ब्राह्मण संतर्पणाचं तूप चोरून नेऊन ठेवती होय. अगं नवऱ्याला सांगून कर ना, वेगळं तूप लाव ना. म्हणले माझ्या वाटेच. भगवंतानी ते तूप खाल्लं, नवऱ्याचा नवस पूर्ण केला, नवऱ्याला आशीर्वाद दिले, गवळणीला आशीर्वाद दिले, भगवंताला आनंद झाला. ती म्हणली जाऊ दे बाई, कृष्णार्पण झालं, तत्सद कृष्णार्पण वस्तू झाली. म्हणाले माझी आजची हरिविजयाची कथा सांग झाली बरं का. या 7व्या अध्यायामध्ये देखील अतिशय सुंदर सुंदर या दया दुधाच्या चोरीच्या घटना आहेत. त्या आपण यथामती यथावकाश बघण्याचा प्रयत्न करूयात. आजची श्री हरिविजयाची आरती गाऊया आणि आजच्या श्री हरिविजय कथेला पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न करूयात. आरती सद्भावे करूया श्री हरिविजयाची, प्रासादिक ही अमृतवाणी, प्रासादिक ही अमृतवाणी. श्रीधर स्वामींची
श्री कृष्ण कथा ही गाता गाता थके शेषवाणी पंढरीनाथ कृपेने पंढरीनाथ कृपेने ब्रह्मानंद मोक्षदानी पुराणांतरी कृष्ण कथा श्री व्यासे वर्णियली पांडुरंगे श्रीधर कवीच्या कानी सांगितली श्रीहरी विजयाने तृप्त होते वाचक अनुश्रोते आर्त जिज्ञासु अर्थार्थी आर्त जिज्ञासु अर्थार्थी अन तसेच हो ज्ञाते पंचप्राणे ओवाळली हो आरती या ग्रंथा माझे मी पण हरून गेले माझे मी पण हरून गेले श्रीहरीच करता आरती सद्भावे करूया श्रीहरी विजयाची प्रासादिक ही अमृतवाणी श्रीधर स्वामींची आरती सद्भावे करूया श्रीहरी विजयाची घालीन लोटांगण वंदिन चरण डोळ्यानी पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगिन आनंद पूजन भावे वाळीन म्हणे नामा त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधू सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभाव करोमि यद्य सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् काले वर्षतु पर्जन्य पृथिवी सस्यशालिनी देशोऽयं क्षोभरहितो ब्राह्मणाः सन्तु निर्भयाः पुत्रा पुत्रिणः सन्तु पौत्राः आधनाः सधनाः सन्तु जीवेत शरदशतं जीवेत शरदशतं पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय समर्थ सद्गुरु ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम समर्थ श्री राम समर्थ श्री